चंदा, मला तुझं लई कौतिक वाटतंय बघ. अक्का तुला एवढं वाईट साईड बोलल्या, एवढं ओळखलं त्यांनी तुला, तरी किती ग समजूतदारपणानं घेतलं. चंदा, त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागते. अहो ताई, काय बोलते तुम्ही? हे तुमची काय बी चूक नाही त्यात. आणि आत्यासनी मला बोलायचं तर बोलू दे की. आपण कुणाचं तोंड धरू शकतो का? नाही ना. आणि आपण कसं आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. लोकांचं कामच असतंय असं घालून पाडून बोलायचं. खरं आहे तुझं. तुम्ही किती बी काय बी चांगलं वागलं ना, तरी त्याच्यात बी लोक चुका काढतात. पण तुम्ही तशा नाही बरं का. खरं सांगू का ताई, मला असं वाटतं आपल्या घरच्या माणसांचं आणि माझं मागच्या जन्मीचं काहीतरी नातं आहे बघा. हा, पण त्यात वंदी आत्या नाहीत बरं का. खरं आहे. अक्का तिनं वागण्याचा ताळतंत्र सोडून दिलाय. त्यांना कसं समजवावं, काय समजवावं, मला तर काय कळना झालंय. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, मी हाय ना. त्यांना मला बोलायचं तर बोलू द्या, मी घेईन ऐकून. पण तुम्ही त्रास करून घ्यायचं नाही काय. होय. अरे काय झालंय? अरे काय झालं तरी काय पण? माकडा बंद कशाला केलं? कशाला केलं म्हणून विचारतोस काय? हा काय आजपासून काय मॉल मध्येच घ्यायला सुरुवात केली काय तू? आज घ्यायची गरज नाही. हा, म्हणजे कालची नशा असेल डोक्यात, ते नाचून नाचून उतरवतोस नाही का? ही प्रेमाची नशा आहे, चंदाच्या प्रेमाची नशा. काय काय बोलायला लागलायस तू? ही गुडघ्या बिडघ्या पडला नाहीस ना तू? हा, काय याड लागलाय तुला? वय, चंदाच्या प्रेमाचं याड लागलंय. तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला मजा. ती तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? म्हणजे ती स्वतः येऊन तुला बोलली का तू तुझ्या मनच सांगतोयस? अरे बजा, ती लाल साडी नेसून आली होती. लाल साडीत आहे की नाही, ती लय भारी दिसत होती. ती मला काय म्हणली माहितीये? ती मला म्हणली की लग्नासाठी मला तुझ्यासारखा मुलगा चालेल आणि तिचा लग्नाला होकार आहे. हे पण ह्या मध्ये लाल साडीचं काय आलं? मला हे बघ कळायला असं इस्कडून सांग, आधीच सांगतोय, नाही तर दातच पाडीन तुझा एका बुकीतच. सांगतो म्या आहे ना, म्या तिला लव्ह लेटर लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं की जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर लाल साडी नेसून ये. आणि ती लाल साडी नेसून आली बाबा. तुम्हाला बघून ना मला असं प्रेमात पडायला होतं. डॉक्टर, कपाटाची चावी द्या, मला तुमची बॅग भरायची. कशासाठी? आपण पळून जायचंय आता. हे पळून जायचं म्हणजे काय तुला खायचं काम वाटतं का? मी जर का पळून गेलो तर पोलिसांचा संशय खात्रीमध्ये बदलेल आणि ते हात धुवून माझ्या मागे लागतील. मला लागू द्या ना. तुम्ही अशा ठिकाणी लपा जिथं तुम्हाला पोलीस कधी शोधू शकत नाही. हो, अशी कुठली जागा? सांग ना, कुठली जागा आहे? आणि मी जर का पोलिसांना सापडलो ना तर माझ्याबरोबर तूही सापडशील, लक्षात ठेव. आणि काय ग, जेव्हा मी पळून जायचं म्हणत होतो तेव्हा शांत होतीस आणि आता माझ्या मागे लागली पळून चला म्हणून. मग आता काय करू म्या? त्या चंदाचा पार वैताग आलाय मला भ्या वाटायला लागलाय. डॉक्टर, तुम्ही तिला वाड्यात ना हाकलून द्या ना. डिंपल, तू बस इथे. मी कधी नाही म्हणालो का या गोष्टीला? तिला इथून हाकलून द्यायचंच आहे. तू शांत राहा, जरा दम धर. काय प्रत्येक गोष्ट आपल्या मनात आलीच की ती झालीच पाहिजे असं नसतं. तू तिला इग्नोर कर. काही दिवस तिच्यापासून जरा सावध राहा. वय, ह्यातलं मी काहीच करणार नाही. मला इथं नाही राहायचं म्हणजे नाही राहायचं. नन डॉक्टर, तुम्ही जर माझ्यासोबत पळून नाही आले तर तुमचे सगळे कारनामे जाऊन त्या चंदाला सांगेल मी. डिंपल, तू ओ, मी
आत्या तुमच्याशी बोलतीया. मंगल, अगं कवाचा चहा काय मिळतोय का नाही? काय बाई ह्या घरात साधा चहा बी लवकर मिळण्यात आलाय. अहो जरा दम धरत जावा की. अगं किती वेळ थांबू? एक काम असतंय का? ही घ्या, हात पुढं करा. सावकाश गरम. जरा अगं वाजतंय की. हाय का टिंपे, तो मोबाईल बाजूला ठेव आणि एवढे तांदूळ निवडून दे मला. मम्मी मी तुला किती वेळा सांगितलंय, मी ऐसे काम करने के लिए पैदा नहीं हुई. मी मोठी कामं करणार. वय का? मग ती करत नाही तवर ही काम कर. अगं उद्या लगीन झाल्यावर तुझ्या घरातली कामं तुलाच करायची आहे ती ना. तेव्हाच तेव्हा बघता येईल. आता ही चंदा आली ना, तिला सांग काम. अजिबात नाही, तूच करायचंय. चंदा आल्यापासून घरातल्या कामाकडे अजिबात ध्यान देत नाहीस. धर धर म्हणती ना. बया डिंपे, अगं किती दिवस इथं घरात राहून असली काम करणार आहेस? बया मी तर तुझ्या जागी असते ना, तर अशा हळदीच्या अंगानं इथं राहिलेच नसते, कवाच लगीन केलं असतं. होय का? तुझ्या जागी मी असते ना, तेवढे दिवस माहेरात राहिले नसते, कवाच निघून गेले असते. ए तुला काय अडचण होती ग? हे आहे बघितलंस का? अगं एवढा त्रास होतोय ना, तर दुसऱ्याच्या भानगडीत कशाला ग नाक खूप असते? तिच्या लग्नाची काळजी कशाला पडली ग तुला? अगं आई असं कसं म्हणती? अगं ती माझी भाची आहे, तिची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? मी तर म्हणते एखादा चांगला पोरगा बघून तिचं लगीनच करून टाकू आपण. माझ्या ओळखीची लई चांगली चांगली पोरं आहेत. हा तुम्ही फक्त हो म्हणाच. बघा कशी लाईन लावते वाड्या पोरांची. घरावर नाही कौल आणि रिकामा डौल. तुला काय करायचंय ग? हा त्यांचं ती बघत्याल, तुझ्या नवऱ्याची काळजी कर तू. नाहीतर काय, आमच्या घरातल्या गोष्टीत पडायची काय गरज आहे तुम्हाला? आमची पोरगी हाय, आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्ही नका काळजी करू. वय आत्या, एक वेळेस ना मी अशीच राहील, पण तू सांगितलेल्या पोराशी कधीच लगीन करणार नाही. मम्मी ठीक आहे. अगं डिंपे, एवढं ते आई तर खाते, तिला सांग काम. काय बाया जमाना आलाय. आमच्या टायमाला निस्ता लगीन असा शब्द बी तोंडातून काढायची सोय नव्हती. आणि आता हिथं बघा, या आजकालच्या पुरी अजिबात कसली चाड नाही. ना लाज ना लज्जा, सगळं इकून खाल्लंय. दिसल त्या पोराबरोबर पळून जायचं. ही तरी काय दुसरं वेगळं करणार आहे म्हणा. अक्का वाई चांगलं बोला. अगं डॉक्टरांशीच लगीन होणार आहे तिचं. धर त्याच्या साखर टाकून आण. संपली आहे, प्यातोच. डिंपलचं लग्न या कंपाऊंडरशी होणं कठीण आहे. गो अभ्यास करून लय दमलोय बघ मी. दिदे वाचली मुसवरत आणते का मला? नको राहून दे. मोबाईलला हात लावायचा नाही. अगं दिदे लय नाही, 2च तास घेऊन देत ना. 1 तास बी मिळणार नाही. निघित ना. अर्धा तास. टोन्या इथनं निघा. आधीच माझं डोकं फिरलं, अजून फिरवू नकोस. डोकं फिरते तुझं? मग एक काम कर, माझे का नाही पाहिजे, म्हणजे कसं डोकं हिचं असं लक्ष राहील ना. टोन्या जा इथनं. आधीच मम्मी मला काम सांगते, आता तू पण नको सांगूस. म्हणजे मम्मीनं काम सांगितल्यात म्हणून तेवढं रागावलीस होय? मला वाटलं डॉक्टर नाही म्हणलं लग्नाला. टोन्या आता इथनं निघ. अगं ठीक आहे ना, एवढं काय. माझ्याकडे काय आयडिया आहे, सांगू? नको सांगू. अगं ऐकून तर घे ना ती. दे कुठे गेली? सांगू? नको. अगं ऐक की, अशी बघू नको, सांगतो. तर मी ऐका नाही लगीन करून येतो आणि अशी मस्त गोरी गोरी बायको आणतो बघ. हा मग तुम्ही दोघं मिळून काम करा. नाही तर एक काम कर, माझ्या बायकोला सांग काम करायला, तू कामच नको करूस. आणि का नाही मी त्यांच्यापासून मोबाईल पण घेणार, म्हणजे तुला मोबाईल मला द्यायचा पण ताप नाही. कसं वाटली आयडिया? मस्त का नाही? भारी भारी. टोन्या उठ उठ. माकडा, तुझा अभ्यास करायचा आहे का लगीन करायचंय रे? जा जाऊन अभ्यास कर. अगं मी तुझ्या भल्यासाठी सांगत होतो. माझ्या भल्यासाठी सांगत होतास? निघित ना, नाही तर तुझं भलंच बाहेर काढीन. मागच्या वर्षी पण काठावर पास केलाय तुला सरांनी. अशी म्हणती जशी की बोर्डात पहिलीच आली आहेस. टोन्या निघित ना. मारू नको. थांब, मम्मीलाच नाव सांगतो. मम्मीला काम सांग. मम्मी डॉक्टर येऊ का मी आज? या ना, बसा.
कसं वाटतं आता? तुम्हाला कशी वाटते मी? खूप छान वाटतंय. मी ना लग्नाला चालले होते, पण मला कळतच नव्हतं की मी कशी दिसते, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारू एकदा. ते काय आहे ना, तुम्हाला चांगल्याची पारख आहे ना, म्हणून. मग कशी दिसते मी? सुंदर दिसताय तुम्ही, खूप सुंदर दिसताय. म्हणजे माझ्याकडे तुमच्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दच नाहीये. अहो, असं कसं म्हणता? त्या दिवशी तर तुम्ही पत्रात इतकं काही लिहिलं होतं माझ्याबद्दल, आणि आज? हो, तुम्ही नाराज नका हो. हे पहा, कधी कधी काय होतं की समोरच्याचं सौंदर्य इतकं असतं की शब्दच नसतात आपल्याकडे, फक्त पाहत राहावं असं वाटतं. आता हेच बघा ना, असं म्हणतात दागिने बाईचं सौंदर्य खुलवतात, पण इथे तुम्ही दागिने घातलेत तर या दागिन्यांची शोभा वाढलीये. की सुंदर दिसते का मी? फारच. काय डॉक्टर, कुठवर आलंय काम? कोण आहे डॉक्टर? त्या दिवशी या बाईनी माझी साडी खराब केली होती. सांगा की डॉक्टर, कोण आहे मी तुमची? तुमची म्हणजे? मेड आहे ती. तुम्ही जा आता, आपण नंतर बोलूयात. ठीक आहे, जाते मी. पण मला आधी सांगा, खरंच सुंदर दिसते ना मी? हो, पण तुम्ही जा आता. काय जा चालू आहे डॉक्टर? एवढं मी तुम्हाला भेटायला आले आणि तुम्ही जा म्हणताय? नाही, त्याचं काय, मला आता क्लिनिक मध्ये खूप कामं आहेत आणि इथली कामं झाली की मला एका पेशंटला तपासायला बाहेरही जायचंय. त्यामुळे तुम्ही जा आता, मी घाईत आहे खूप. ठीक आहे, जाते मी. पण आज रात्री तुम्ही मला भेटाल का? मी कळवतो तुम्हाला. ठीक आहे, कळवा. मी वाट बघेन. येऊ मी? हे बघ चंदा, मी काही केलेलं नाहीये. तू बघितलंस आता, त्या स्वतःहून माझ्या मागे लागतात. अगं मी खरं सांगतोय. मी काय बोललेच नाही, पण मी एवढंच सांगेन, जोवर मी इथं हाय तोवर कुठल्याही बाईला फसवायचा डोक्यात विचार बी आणू नगस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. कळलं का? बया, मी तर तुझ्या जागी असते ना, तर अशा हळदीच्या अंगानं इतर राहिलेच नसते, कवाच लगीन केलं असतं. मंगल, एवढा कसला विचार करतेस? टेन्शन आलंय मला. हळद लागलेली पोरगी घरात आहे, तिच्या विचारानं काय सुचना झालंय मला. रातभर डोळ्याला डोळा लागत नाही. जरा वाईस बाहेर गेलं की बाहेरची लोक बोलतात. बाहेरची सोडा, आता घरातली बी बोलायला लागले ती. मंगल, त्यांचं कुठं मनावर घेते? अगं आईचं अक्काचं मनावर घ्यायला लागलं तुला त्रास होईल. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तुम्हाला जमतं, मला नाही. एकदाचंही लगीन झालंच पाहिजे. आपण बोलू डॉक्टरांशी. मंगलताई, तुम्ही मला लहान बहीण मानले. तुमचे लई उपकार आहेत माझ्यावर. मी तुमच्या पोरीची जिंदगी बर्बाद होऊ देणार नाही. मी त्या दोघांचं लग्न बी होऊ देणार नाही. हे अगं, चंदा,
तुला वाटलंच कसं मी तुला मारीन? मी काय कंपाऊंडर आहे काय? मला सांग, तुला का त्या कंपाऊंडरशी लग्न करायचं आहे? आता घरातल्यांनीच जमवले तर नाही कसं म्हणू ना. आणि डॉक्टर कुठं वाईट आहेत, बिचारे किती चांगले आहेत. खोटं बोल नको माझ्याशी. तो किती चांगला आहे ते चांगलंच माहिती आहे तुला. तू प्रत्येक कारनाम्यात सामील आहेस ना, म्हणून त्याला सारखं पाठीशी घालतीस. सगळं माहिती आहे मला. नाही, मी काहीच केलं नाही. उलट मी किती सिंपल आहे, मी अशी चूक करू शकत नाही. हो, बस इथं बस. मला खरं सांग, तुझं प्रेम आहे त्याच्यावर? नाही. अगं एवढी सुंदर आहेस तू, उद्या कुठला बी चांगला पोरगा तुझ्याशी लगीन कर. हे बघ, मला ना आता कोणाशीच लगीन करायचं नाही. तुझे प्रश्न विचारून झाले असतील ना तर मी जाते. ए बस इथं बस. गप ऐकायचं माझं. तू अजून लय लहान आहेस. बाहेरचं जग तुला माहित नाही. बाहेर दुनिया दिसती तेवढी सरळ नाही. इथं प्रत्येक जण जो तो आपला स्वार्थ बघत असतो. उद्या आपला कोण वापर तर करून घेणार नाही ना, ह्याची काळजी आपणच घ्यायची असती. नाहीतर नंतर पस्तावायची वेळ येते, तशी माझ्यावर आली. म्हणजे तुझा जो होणारा नवरा आहे की नाही, तो आधी माझा नवरा होणार होता. मला लग्नाची खोटी स्वप्न दाखवली. माझ्या बापानं माझ्या लग्नासाठी साठवलेलं पैसे माझ्याशी गोड बोलून घेऊन पळून गेला. परत साधी चौकशी बी केली नाही त्यांनी माझी. चंदा जित्ती आहे का मेली, पण चंदाच्या प्रेमाच्या लायकीचाच नाही तो कंपाऊंडर. चंदा चांगल्याला चांगली आणि वाईटाला लय वाईट. चंदा कुणाचीच उधारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करते व्याजा सकट. पण त्यांनी तुला फसवलंय, ह्यात माझी काय चूक आहे? चूक एवढीच आहे की तू त्या कंपाऊंडरशी लगीन करायला निघाली आहेस. नको करू, मी त्याला सोडणार नाही. त्याच्याशी लगीन करून स्वतःची जिंदगी बर्बाद करून घेऊ नगस. आतापर्यंत लय बायांना फसवले त्यांनी, तेव्हा मी काही करू शकली नाही. पण आता नाही, आता कुणाची जिंदगी बर्बाद करू देणार नाही त्याला. आणि तुझी तर नाहीच नाही, कारण तू माझ्या साध्या वळ्या मंगलताईची पोरगी आहेस. कोण कुठली मी, पण एवढा जीव लावला माझ्यावर. त्यांच्याबरोबर कुठलीच वाईट गोष्ट मी घडू देणार नाही. नाही म्हणजे नाही.